शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दहिट येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्र तेज अटल गृहनिर्माण प्रकल्पाचे रविवारी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गृहनिर्माण प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक आमदार विजयकुमार देशमुख प्रास्ताविक करताना बोलत होते। अगदी कमी वयात राजकारणामध्ये आपलं वर्चस्व निर्माण, राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारा बाप माणूस असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक करताना दिसून आले। देवेंद्रजी फडणवीस जे सांगतील ते निश्चितच घडतंय, कारण राजकारणातला बाप म्हणून घेणारा कमी वयामध्ये फक्त देवेंद्रजी फडणवीसच आहे। म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला या शहरामध्ये अनेक योजना दिल्या आणि शहराचे सगळे जे महामार्ग आहेत ते सगळे 4 पदरी करून सिमेंटचे रस्ते झाले। या शहरामध्ये स्मार्ट सिटी आणलं। या शहरामध्ये 200 खाटाचा सहकारी जरा दवाखाना, आपण जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणत होतो पूर्वी कधी नव्हतं, ते फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सिव्हिल हॉस्पिटल मिळालं। आपल्याला अनेक योजना, फ्लायओव्हरच्या योजना असू द्या, अनेक योजना आणल्या आणि आज आपण बघतोय की आज सोलापूरमधल्या माझ्या मतदारसंघातील 99 ते 95 ते 90% जे काही हद्दवाढ भाग असू द्या किंवा कुठलेही शहरी भाग असू द्या, ड्रेनेज, पिण्याचं पाणी आणि रस्ते मूलभूत सुविधांना पूर्ण होत आहेत। केवळ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळेच साध्य झालं। त्यांनी दिलेले विशेष निधी असू द्या किंवा त्यांनी दिलेलं सोलापुरावर प्रेम असू द्या, ह्या अंतर्गत मिळालं। साहेब, आमचं सगळं माझ्या मतदारसंघात असू द्या, सोलापुरामध्ये आपलं पूर्ण लक्ष असतो। बोलताना आमदार विजयकुमार देशमुख पुढे बोलताना म्हणाले, शहर उत्तरकडे पाहून कोणी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ। असे उत्तर देण्यास शहर उत्तर कमी पडणार नाही, असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने पक्षातील स्थानिक नेतृत्वाला थेट समज देताना दिसून आले। हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये, ज्यांनी आपले 40 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं शीट कायमपणे, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या, जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात। हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला 5 वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून। ह्यांच्या बळावर मी 5 वेळा निवडून आणलो। त्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभाग होऊन जे काम करतात, खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे। आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असतात साहेब, कारण काही लोक कुरघोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात। मी सांगतो साहेब, हा शहर उत्तर आहे। आजपर्यंत तुम्ही जे शहर उत्तरसाठी ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेलं आहे आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलं तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख हे मंचावर आपल्या कार्यकर्त्यांच्या मनातील परखड भावना व्यक्त करत होते, तेव्हा मंचावर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकाकडे बघून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करताना दिसून आले। आमदार देशमुख यांच्या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलताना म्हणाले, मालक तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तर सोलापूरकरांवर माझे प्रेम आढळत आहे। इतकेच नाही तर राज्याचे सरकार सोलापूरसाठी कायम सोबत असल्याचे सांगताना राज्य शासनाने सोलापूरसाठी किती योजना आणि त्यासाठीचा निधी दिल्याची आठवण करून दिली। शिवाय सोलापूरकरातील युवकांसाठी लवकरच माडामार्फत सोलापूरकरात अद्ययावत IT पार्क उभे करण्याचे आश्वासन दिले। इतकेच नाही तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना जागा शोधण्याचे आदेश देताना दिसून आले। आज खरं म्हणजे विजय मालक म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांचं सोलापूरवर काही प्रेम कमी झालं आहे का? मालक, तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल? तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही। तुम्हाला माहिती आहे, सोलापूरची पिण्याच्या पाण्याची ही जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती। त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे, त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे, त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खातं होतं, पैसा उपलब्ध करून देणे, हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की सोलापूरमध्ये आता बंद पाईपलाईनने आपण पाणी आणतो आहोत। STPचं काम देखील, आपल्या WTPचं काम देखील आपण करणार आहोत। पण हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहेत।
त्यांना माहिती आहे एकदम सगळं मागितलं तर कदाचित हे देणार नाहीत. जसं 850 कोटी रुपयाचं पाईपलाईनचं काम झालं तसे हे सगळे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले साहेब पाईपलाईन आली पण आमची वितरण व्यवस्था जुनी आहे, त्यामुळे सोलापूरला रोज जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला नवीन योजना लागेल, अतिरिक्त टाक्या बांधाव्या लागतील, अतिरिक्त पाईपलाईन टाकावी लागेल. म्हटलं ठीक आहे करा. मला वाटलं 200-300 कोटीची योजना असेल, माझ्याकडे योजना घेऊन आले 850 कोटी रुपयाची. पण काळजी करू नका, त्याही योजनेला आपण मान्यता दिलेली आहे. आता आपण मागणी केली की आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आज आपण पुण्याच्या IT पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला, अर्धे लोक हात वर करतात, सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे. त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू. आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो, IT पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा. मी MIDCच्या माध्यमातून IT पार्क या ठिकाणी तयार करून देईन आणि आपण IT कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल. आणि 20 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमदार देशमुख यांनी कधी आपली राजकीय ताकद दाखवली नाही. पण दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या लोकार्पण सोहळ्यास मात्र आमदार देशमुख यांनी आपली राजकीय ताकद दाखविण्यात यशस्वी झाले. दरम्यान या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह उपस्थिती दाखवली. यामुळे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे राजकीय सूत जुळले का, अशीही चर्चा यावेळी कार्यक्रमस्थळी रंगली होती.